ब्लड शुगरची देखरेख. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की दिवसभरात ब्लड शुगरची पातळी एखाद्या रोलर कोस्टर राईड प्रमाणे वर खाली का होते? कर्बोदके, चरबी, प्रोटीन, शारीरिक हालचाली आणि तणाव यांच्या अनुसार दिवसभर त्यांच्यात बदल घडत असतात. या बदलणाऱ्या शुगरच्या पातळीचं नेमकं काय करावं? चला तर आता समजून घेऊ. नियमितपणे ब्लड शुगरची देखरेख करून आपण ही परिस्थिती नियंत्रणात कशी आणू शकतो. ब्लड शुगरची देखरेख या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे. अलीकडेच मोहनला टाईप 2 डायबिटीस असल्याचं निदान झालं आहे. त्याला आता खाण्याची कैक पथ्य पाळावी लागणार आहेत. बिचारा, आज मोहनच्या मुलीचा गौरीचा वाढदिवस आहे. मोहनला केकचा छोटासा तुकडा खाण्याचा मोह झालाय. मोहन तो खाऊ शकेल का? टाईप 2 डायबिटीस बद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक अत्यंत प्रचलित समज म्हणजे टाईप 2 डायबिटीस असलेले लोक गोड खाऊ शकत नाहीत. कर्बोदके, ज्यांना ग्लुकोज म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे सकस आहाराचा मूलभूत घटक आहेत. डायबिटीस म्हणजे तुम्ही गोड खाऊ शकत नाही असं नाही. प्रक्रिया केलेल्या साखरयुक्त पदार्थांचं कमीत कमी सेवन करणं सुद्धा ब्लड शुगरच्या पातळीमध्ये आणि एकंदर आरोग्यात बदल घडवू शकतं. मग याचा अर्थ गोड पूर्णपणे निषिद्ध का? थांबा. तुम्ही गोड, चॉकलेट्स किंवा कृत्रिम गोडाने बनवलेले पदार्थ खाऊ शकता. कृत्रिम गोड किंवा साखरेचे पर्याय हे कमी किंवा शून्य कॅलरीज असलेले पर्याय आहेत. त्यांचे माणसाच्या ग्लुकोज पातळीवर कमी परिणाम होतात. लक्षात ठेवा, साखररहित पर्याय हे तुमची ब्लड शुगर निश्चित नियंत्रित ठेवतील. आता तुम्ही विचाराल की मग शुगरची पातळी ही दिवसभर सारखीच का राहत नाही? इन्सुलिनच्या अभावामुळे किंवा तुमच्या शरीराने इन्सुलिनला प्रतिक्रिया देणं थांबवल्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. असं का होतं? आजारी यकृत अतिप्रमाणात ग्लुकोजची निर्मिती करू शकतं, ज्याने शरीरातील इन्सुलिन गोंधळून जाऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे खाल्ल्यानंतर आतड्यातील हॉर्मोन्स, इन्क्रेटिन्स हे निर्माण होणाऱ्या इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित करतात. हे हॉर्मोन्स रक्तामध्ये कमी झाल्यास मूत्रपिंड ग्लुकोज उत्सर्जित करण्याऐवजी शोषून घेऊ लागतात. परिणामी रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. मानसिक तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या सवयी आणि आजारपण यामुळे सुद्धा रक्तातील ग्लुकोजची पातळी प्रभावित होते. कारणे निरनिराळी असली तरी ब्लड शुगरची पातळी बदलत राहण्याची शक्यता असते. त्यामुळे घरच्या घरी ब्लड शुगरची देखरेख करणं अत्यावश्यक आहे. ब्लड ग्लुकोजची पातळी खात्रीपूर्वकपणे तपासण्याचा चाचणी हा एकमेव मार्ग आहे. नियमित तपासणीमुळे गंभीर परिस्थिती उद्भवण्याआधीच उच्च किंवा खाली आलेल्या ब्लड शुगरची पातळी ओळखता येते. नियमित तपासणीमुळे तुम्ही आपले इन्सुलिन उपचार, पथ्य आणि व्यायाम यांची परिणामकारकता पडताळू शकता, ज्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहायला मदत होते. लक्षात ठेवा, तुमच्या ब्लड ग्लुकोजच्या पातळीचं सेल्फ टेस्टिंग ही तुमची सर्वप्रथम जबाबदारी असली पाहिजे. बीट डायबिटीस, विन लाईफ USV तर्फे जनहितार्थ आयोजित मोहीम.